ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आगामी मनपा निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। आठवडाभरात जागावाटपात चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आज शिवतीर्थावर महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। संजय राऊत सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आल्याचंही पाहायला मिळतंय। तर लवकरच आता या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत आता राज ठाकरेंना भेटतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवतीर्थावर आज महत्त्वाच्या बैठका पार पडण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंना भेटू शकतात। काय नेमकं घडतंय? नक्कीच काल महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडे युती आघाडी ठरवण्यासंदर्भात त्यांच्याकडे फक्त 8 दिवस शिल्लक राहिले। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे आहे, सगळ्यांचे जे काम आहे युती आघाडी किंवा चर्चा करण्यासंदर्भात, त्या कामांना आता वेग आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळेच शिवतीर्थ या निवासस्थानी संजय राऊत आणि अनिल परब हे आलेत आणि सध्या काही मागच्या अर्ध्या तासापासून यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। आपल्याला माहिती आहे की काल निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न उपस्थित केला गेला की मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीयदृष्ट्या युती कधी जाहीर होणार। आज सकाळी संजय राऊत यांनी सांगितलं की या आठवड्याभरामध्ये आम्ही युती संदर्भातली घोषणा करू। आता या आठवड्याभरामध्ये जर युतीची घोषणा करायची असेल तर तत्पूर्वी जागा वाटप आणि वॉर्ड संदर्भात सुद्धा अंतिम जी चर्चा येऊन थांबलेली आहे त्यावरती चर्चा होण्याची त्यावरती चर्चा ही होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच दृष्टीने सध्या घडामोडी घडत आहेत। खरं तर आता पुढील काही दिवस राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान आणि मातोश्री निवासस्थानाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण जर युती जर जाहीर होणार असेल या आठवड्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात भेटीगाठी आणि चर्चा होईल। आज दिवसभर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग येईल। कारण आता संजय राऊत आणि अनिल परब हे त्यांच्या भेटीसाठी आले, तर उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांची भेट घेईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आता अवघे काही दिवस राहिलेत, म्हणजेच युती आघाडी कोणासोबत, कोणत्या पक्षासोबत करायची हे ठरवण्यासंदर्भात। त्यामुळे आता पक्षांच्या हालचालींना वेग आलेला आहे। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येतील या चर्चांना उधाण येत असताना काँग्रेसची भूमिका मुंबईमध्ये काय असणार, काँग्रेस संदर्भात ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत। मात्र तळागाळामध्ये मुंबईमध्ये जो कार्यकर्ता काम करतोय मनसेचा किंवा मग ठाकरे गटाचा, त्यांच्यामध्ये स्पष्टता यावी, त्यामुळे लवकरात लवकर युती जाहीर करणं हे आता गरजेचं आहे। आणि त्यामुळेच आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी या वाढलेल्या आहेत। मागील 20 दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होत होत्या। कोणत्या वॉर्डमध्ये आपली ताकद जास्त आहे, कोणकोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, काही आदलाबदल होऊ शकते का वॉर्डची, या संदर्भातली चर्चा होत होती। आणि या चर्चा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे आता या आठवड्यामध्ये जर युती जाहीर करायची असेल तर त्यासाठी जय्यत तयारी देखील करावी लागेल। मुंबईमध्ये अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।